नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बघणार आहोत फरसबीची भाजी म्हणजेच बीन्सची भाजी। पौष्टिक अशी ही भाजी आहे। यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे। चला तर वेळ न घालवता रेसिपी कशी केली ती पाहूया आपण। त्यासाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता। त्यामध्ये मी सर्वप्रथम बारीक राई घातलेली आहे। राई अशी तडतडली पाहिजे। राई तडतडली की त्यानंतर मी त्यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून घेणार आहे। बघू शकता तुम्ही कढीपत्ता देखील चांगला तडतडला आहे। त्यानंतर मी यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे। हे सर्व जिन्नस चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। त्यानंतर आपण येथे एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो घालणार आहोत। बघू शकता तुम्ही कांदा देखील चांगला मऊसूत होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। चांगला 2 ते 4 मिनिटं कांदा लाल होईपर्यंत, मऊसूत असा होईपर्यंत चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। फरसबीची भाजी ही बहुतेक लोकांना आवडत नाही, पण अशा पद्धतीने जर तुम्ही केलात तर नक्कीच तुम्हाला ही आवडेल। तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा। यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे। हळद देखील चांगली 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायची आहे तेलामध्ये। फरसबीच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह आणि फायबर असते, त्यामुळे ती आपल्या शरीरासाठी पौष्टिक अशी ठरली जाते। झटपट अशी पौष्टिक अशी भाजी तुम्ही नक्की करून बघा। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्ही ही व्हिडिओ कुठून पाहताय नक्की कमेंट करून सांगा। बघू शकता तुम्ही कांदा आपला चांगल्या प्रकारे मऊसूत असा परतून होत आहे। कांदा आता चांगल्या प्रकारे भाजला गेला आहे। त्यानंतर आपण अशी कट केलेली बारीक अशी फरसबीची भाजी यात घालणार आहोत। सर्व फरसबीची भाजी मी यात घालून घेतलेली आहे। ती देखील मी चांगली या साहित्यामध्ये चांगली 2 ते 3 मिनिटं परतून घेत आहे। अशी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या व त्यानंतर त्यावरती एक झाकण ठेवून त्यावरती थोडंसं पाणी घालून ही तुम्हाला फक्त वाफेवर शिजवून घ्यायची आहे। मी 5 ते 10 मिनिटं ही वाफेवर शिजवून घेतलेली आहे। बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे शिजलेली आहे। त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मीठ घालून नंतर सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं किंवा 10 मिनिटं तरी तुम्ही ही वाफ काढून घ्यायची आहे चांगली शिजेपर्यंत। अशा प्रकारे आपली फरसबीची भाजी येथे तयार होत आहे। चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। मीठ देखील चांगल्या प्रकारे भाजीला लागलं पाहिजे। अशा प्रकारे आपली पौष्टिक अशी भरपूर फायबरयुक्त अशी भाजी येते तयार होत आहे। न खाणारे सुद्धा मागून खातील। अशा पद्धतीने नक्की ट्राय करा। वरून त्यावरती सुकं खोबरं टाकायचं आहे। सुकं खोबरं देखील चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपली फरसबीची भाजी तयार झालेली आहे। तर नक्की तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करा आणि कशी झाली मला नक्की कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। मस्त रहा, स्वस्थ रहा। बाय बाय। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।